सोजन मित्रांनो, यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकण व्यवसायांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आजचा नवीन ब्लॉग आहे आणि टायटल आणि थंबनेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की ब्लॉग कोणता आहे तो, कारण व्हिडिओची सुरुवात आपण थंबनेल आणि टायटलवरती केलेली आहे। आणि तो व्हिडिओ म्हणजे कोणता, तर मित्रांनो अलिबागमध्ये आपण आलेला आहे आणि आजचा 30 आहे आणि पोपटी कशी केली जाते ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण जे आपले नातेवाईक आहेत त्यांच्या इथेच घरी आहोत आणि हा त्यांचं घर आहे। घर मित्रांनो एक नंबर आहे आणि त्याच्यातूनच हा व्हिडिओची सुरुवात आहे ना। तर पोपटी कशी केली जाते आणि त्या मटक्यामध्ये कसं सेट केलं जातं किंवा पोपटीसाठी कोणतं कोणतं सामान लागतं किंवा मसाले कोणते लागतात, ही व्हिडिओची सुरुवातच अशी आहे की भयानक असणार आहे। आणि त्याच्यातूनच आपल्या जर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पुढे पूर्ण पाहत राहा, कारण व्हिडिओ स्टार्टिंग आणि एंड आपला आहे ना धमाकेदार असणार आहे। कारण जो पोपटीचा सेट आहेत ना ह्या अलिबागमध्ये कसा केली जाते ते आपण सुरुवात पाहणार आहोत। तर मंडळी पाहू पुढे। आणि 30 खोपटी बनवली जाणार आहेत आणि खोपटी कशी केली जाते ते आपण पाहणार आहोत, कारण त्याच्यामध्ये मसाले कोणते लागतात। तर मित्रांनो, ह्या साईडला तंदुरी चिकन मसाला पॅकेट आहेत, ह्या साईडला चिकन मसाला पॅकेट आहे, ह्या साईडला लसूण अद्रक पेस्ट आहे। परत आपण जर बघायला गेलात तर हळद आहे, तर हळद मीठ वगैरे हे सर्व पदार्थ आहेत ना, मसाल्याचे पदार्थ मिक्स केले जातात आणि ते मग त्याच्यामध्ये दही वगैरे टाकून ते फ्रीजरला ठेवलं जातं। कारण ते थोडं चिकन आहेत ना, चिकन आणि मसाला हे एकत्र होण्यासाठी थोडा वेळ ठेवलं जातं, अर्धा तास, आणि ते मग ते मडक्यामध्ये कसं लावलं जातं ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर कशी बनवली जाते आणि त्याच्यासाठी जे सामान लागतं ना, तर आपण पाहू शकता। तर त्या साईडला समोर अंडे आहेत, त्या साईडला शेंगा आहेत, वालाच्या शेंगा,
आणि या साईडला पाणी वगैरे आहेत, तर वाळाच्या शेंगा वगैरे धुणार आहात। आणि या साईडला आपण मगाशी चिकन आहे ना मिक्स केलं होतं मसाल्यामध्ये, आणि हे आपण पाहतोय ते चिकन आहे। आणि जे वनस्पतीतलं जे आपण एक झाड पोपटीमध्ये लावलं जातं, तर त्या साईडला भांबरूड आहे, पाहू शकता। तर हे भांबरूड आहे आणि आपल्याकडे नवीन नंबर आहे, तर पाहू शकता। नाव काय तुझं? तर ही दुर्वा आहे। तर आज आपण पोपटी करणार आहोत, तू खाणार ना? हां, तर आपण पोपटीची टेस्ट पाहणार आहोत। आणि जर बघायला गेलं ना तर ते कशामध्ये सेट केलं जातं, तर आपल्याकडे मटकं बोललं जातं, पण ते नाही आता। पण आपल्याकडे 2 हंडे आहेत, तर हे 2 हंड्यामध्ये आपण ते सेट करणार आहोत। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे त्या साईडला केलीची पानं आहेत, तर त्या केलीच्या पानामध्ये आपण व्यवस्थित बांधणार आहोत, सेट करतो। आणि ते मग हंड्यामध्ये भांबरूट वगैरे टाकून त्यामध्ये आपण व्यवस्थित ठेवलं जातं। आणि त्याच्यानंतर मग ती दोन आणि त्याच्यामध्ये सेट केलेले आहेत, कारण त्याच्यामध्ये चिकन केलीच्या पानामध्ये बांधून आतमध्ये सेट केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये प्लस शेंगा, वाळाच्या शेंगा त्या टाकलेल्या आहेत, ओवा वगैरे टाकलेला आहे। आणि त्याच्यामध्ये अंडी पण आपण टाकणार आहोत, कारण हा व्हिडिओ पूर्ण पुढे पाहत राहा आणि तसंच मजा असणार आहे। सारे मित्र झाले गोला, आज पोपटी बनवू चला। त्यामध्ये जे चिकन, अंडी आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे भांबरूड वगैरे जर टाकलेले आहेत आणि तो आपण सेट केलेला हंड्यामध्ये। आणि ते मग आपण काय करणार आहोत, तर आग पेटवली जाते, तर कशामध्ये, तर नारळाची सोंड किंवा लाकडं किंवा पातेरी किंवा आपण पेंडा बोलतो, तर ते जर जाळलं ना तर त्याच्याने ते अजून म्हणजे जे साईडने जर शेक लागला तर ते आतमध्ये शिजलं जातं आणि ते मग आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढे।
तर मंडळी आपण अलिबागमध्ये मित्र भेटलेला आहे. तर नाव काय तुझं? माझं नाव प्रीत. तर ही पोपटी कशी लावली होती तुला माहिती आहे का? तो घरी होता आणि जर बघायला गेलं ना तर विद्यार्थी बोलल्यानंतर अभ्यास वगैरे करत असणार आणि त्याला समजलं की पोपटी कशी लावतात ती पाहण्यासाठी आलेला आणि शेवटला तू काय केलं डायरेक्ट आग लावली डायरेक्ट. तर त्याने आग लावली. माझी मुलंच आहे. हा तर मंडळी पाहू शकता आपल्याला प्रीत भेटलेला आहे आणि त्याच्यातूनच हा आपला पूर्ण सेटअप आहे आणि या साईडला हे भाऊबंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यांच्यातर्फे सर्व कार्यक्रम केला जातो आहे आजचा पोपटीचा आणि हा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पुढे पाहत राहा आणि आपल्याकडे पुढे बोर्ड आहेत पाहू शकता आणि आपल्याकडे छोटी दुर्वा आहे. तर मंगाची दुर्वाला आपण घेतलेला आहे आणि तू खाणार ना सर्वी पोपटी खाणार ना? ती मंगाशी घाबरले कारण मित्रांनो जर बघायला गेलं ना तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहत राहा पुढे पाहायची मजाच वेगळी आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ केलात तर चौकाच करा कारण का जर बघायला गेलात ना तर त्याच्यामध्ये मसाले पदार्थ किंवा जर अजून बोललं तर मीठ हे आहेत ना तेवढं टाकायला लागतं.
घडवी